एक मिनिट थांबा, पुढे बघा. आदरणीय RDC मॅडम, मॅडम पुढे बघा. चारी उपोषणकर्त्याला या ठिकाणी घ्या. इकडे बघा. ओके. या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या सर्व कार्यकर्त्याचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. प्रशासनाच्या प्रतिनिधी बैठकीचे तात्काळ आयोजन करावे आणि सही ही मुख्यमंत्री महोदयांनी सही सुद्धा केलेली आहे. विषय असा आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या नावानं जे लिहिलेलं विषय असा आहे, धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापक राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्याबाबत हा विषय आहे. आणि खाली मायना असा आहे, आज घडीला राज्यात धनगर समाज बांधवांनी ST आरक्षण लागू करण्यासाठी विविध जिल्ह्यात उपोषणे तसेच आंदोलने सुरू केली आहेत. माझ्या धाराशिव जिल्ह्यातही प्रखर उपोषण सुरू आहे. आंदोलनकर्त्यांची अशी भूमिका आहे की आपल्या अध्यक्षतेखाली म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील धनगर प्रतिनिधींच्या समवेत एक व्यापक बैठक आयोजित करण्यात यावी. त्यामध्ये जे खोटे आदिवासी प्रमाणपत्र काढले गेले आहेत ते रद्द करण्यात यावे. बरोबर आहे नाही? राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे म्हणजे आधी जे घोषित केलेलं आहे, आदिवासींच्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू करण्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. हे पण आहे का मागणी तुमची? आणि या व्यतिरिक्त अनेक मागण्या आहेत, म्हणजे आपल्याला पत्राच्या मर्यादा आहेत म्हणून त्या मी जास्त उल्लेख केला नाही. वरील प्रमाणे विनंतीला मान देऊन आपण सरकारचे प्रमुख या नात्याने राज्यव्यापी धनगर समाजाची बैठक लावण्याकामी सकारात्मक निर्णय कराल ही अपेक्षा. आपला योगेश केदार. मी आणि बाळासाहेबांनी माझं लेटर असलं ते जसंही केलं. आज आम्ही गेल्या 7 दिवसापासून धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. त्याच्या मागचं कारण धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये 36व्या क्रमांकावर धनगर हा STत समावेश आहे हे बाबासाहेबांनी घटनेत दिलेलं आहे. तेव्हापासून 1950 ते 51 पासून आत्तापर्यंत तागायत आमच्या धनगर समाजाला STचं प्रमाणपत्र प्रत्येक येणाऱ्या सरकारनं दिलेलं नाही. आत्तापर्यंत जी आमच्या समाजाची जी हेळसांड झालेली आहे, आमच्या समाजाला जो ST प्रमाणपत्रापासून जी वंचित राहिलेला आहे, ते इथून पुढे आमच्या लेकराबाळांचं वाटोळं होऊ नये, आमच्या लेकराबाळांचं भवितव्य ह्या जे सरकारमध्ये आज तिन्ही पक्षाचे 3 सरकार म्हणजे पक्ष आहेत, ह्यांचं ह्या राज्यामध्ये कर्ते आहेत, सरकार चालवत आहेत. हात जोडून ह्या सरकार मायबापाला धनगर ह्या मी आज इथं उपोषण करता म्हणून प्रतिनिधी म्हणून हात जोडून एवढीच विनंती करतो की हे सरकार देण्यासारखं आहे. मुख्यमंत्री धडाडीचे आहेत, आमच्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आहेत. ते निर्णय घेतील ही आमच्या धनगर समाजाला एक अपेक्षा आहे. इथून पुढे आमच्या भावी पिढीचं नुकसान होणार नाही. हे तिन्ही पक्षाचं सरकार आम्हाला नक्की न्याय देईल. आणि जे आमचा खरा जी मुद्दा आहे, जे औरंगाबादमध्ये जे खिदारे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये 7 प्रमाणपत्र जे व्हॅलिडिटी दिलेले आहेत धनगड या नावाची, ते सुप्रीम कोर्टाचा निकाल असा म्हणतो की ते सगळं खडाखूड आणि चुकीचं आणि वेगळ्या शाहीने लिहून बनवलेलं आहे. ते सरकारने त्वरित त्या औरंगाबाद खंडपीठाला सांगून किंवा ते जे अधिकारी आहेत त्यांना सांगून ह्या 7 दिवसाच्या आत त्यांचं प्रमाणपत्र रद्द करावं ही खरी आमची पहिली मुख्य मागणी आहे. दुसरी मुख्य मागणी आमची अशी आहे की ते 7 दिवसात ज्यावेळेस कॅन्सल केलं जाईल किंवा रद्द केलं जाईल, त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या आत आमच्या प्रमाणपत्राला वाटपाची सुरुवात करावी आणि ह्या सरकारने GR काढावा. जर ह्या गोष्टी सरकारने आमच्यासाठी सगळ्या पॉझिटिव्ह केल्या तर पूर्ण महाराष्ट्रातला पूर्ण धनगर समाज ह्या तिन्ही पक्षाच्या पाठीशी अगदी खंबीरपणाने उभा राहील, आधी ताकदीनिशी उभा राहील, एवढं मी आज सांगतो. पण जर ह्या सरकारने आता बसलेल्या
चाल धकत करण्याचं, कोपराला गुळ लावण्याचं, खोटं नाट्याचं बोलण्याचं आणि उगाच मिटिंगला बोलून आम्हाला भूलतापाला बळी पाडण्याचं जर काम केलं तर आम्ही त्यांना नक्कीच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. हे देखील मी आज उपोषण स्थगित करताना सांगतो. आणि पुढचं अजून सांगतो की जर समजा मिटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या मिटिंगमध्ये यांच्या नेतृत्वाखाली जर तिथं पॉझिटिव्ह काही विचार आमच्या मनाला पटत नसतील, आमच्या मनासारखं काही घडत नसेल तर मुंबईमध्येच आमरण उपोषणाला बसण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. सोडलेलं नाही, हे उपोषण स्थगित केलेलं आहे. जर पॉझिटिव्ह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून आमच्या मनाला लागणार म्हणजे पटणारी गोष्ट असेल किंवा प्रमाणपत्राचं वाटप करणार असतील तर आम्ही परत उपोषणाला मुंबईमध्ये बसायचं कारणच नाही. जर आमच्या निगेटिव्ह जर शब्द आमच्या कानावर पडले किंवा निगेटिव्ह जर पत्र आमच्या हातात पडले तर आम्ही नक्कीच मुंबईमध्ये बेमुदत उपोषणाला आमरण उपोषणाला बसणार. आमदार गोपीचंद पडळकर हे राजकीय असल्यामुळं आणि त्यांनी तुम्हाला सांगतो ते 14 मध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडू. हे राजकीय षडयंत्र धनगराच्या बाबतीत प्रत्येक पक्ष करतंय, प्रत्येक येणारा सत्तेवरचा मेन जी सत्ता भोगतंय ते करतंय. धनगर समाज आता पहिल्यासारखा अडाणी राहिलेला नाही, आता शहाणा झालेला आहे, शिकलेला आहे, अकलीवंत झालेला आहे, बुद्धी आलेली आहे. जर हे सरकारला कळत असेल, त्यांनी जर राजकीय पुढी भाजून घ्यायचं काम करायचं असेल तर त्यांनी धनगराला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं आणि त्यांना जर सत्तेतनं कायमचं जायचं असेल तर त्यांनी आम्हाला नाही दिलं तरी चालतं. तुम्ही आज 7